स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, एकच प्रार्थना आपल्या स्वामी माऊलीकडे. कितीही संकटे आली तरीही स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा. कितीही संकटे आली तरीही स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांना अनेक जण एकच प्रश्न विचारतात की खूप स्वामी स्वामी करतात, नेमकं तुमचे हे श्री स्वामी समर्थ आहे तरी कोण? तर अशा लोकांना एकच सांगावंसं वाटतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच भक्तांच्या मदतीला धावून येतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात आणि त्यांना मनापासून माफ करतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि जे सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हटलं ना, तर ज्याला समजले त्यांच्यासाठी एक क्षणही पुरेसा पडेल. ज्यांना समजले त्यांच्यासाठी एक क्षणही पुरेसा पडेल, पण ज्यांना नाही समजले त्यांच्यासाठी अख्खा जन्म अपुरा पडेल. त्यांच्यासाठी अख्खा जन्म अपुरा पडेल. अशी ही माय माऊली भक्तांवर ठेवते सदैव कृपेची सावली. अशी ही माय माऊली भक्तांवर ठेवते सदैव कृपेची सावली. स्वामी भक्त हो, तुमचाही स्वामींवर डोळे झाकून विश्वास असेल आणि तुमच्यावरही जर स्वामींची कृपा ही सदैव होत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. कारण स्वामी भक्त परिवार किती मोठा आहे हे या जगाला दाखवून द्यायचं आहे. म्हणून आज प्रत्येकाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायलाच हवं. तर आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण प्रत्येक संदेश आपल्याला स्वामींपर्यंत घेऊन जातो. तर चला स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे जिथे जन्म तुझ्या इच्छेने झाला नाही, जिथे तुझा मृत्यू तुझ्या इच्छेने होणार नाही, तर ह्या जन्म आणि मृत्यूमध्ये असणाऱ्या असंख्य गोष्टी तुझ्या मर्जीने कशा होणार? अरे तू जसं जसं इच्छा मनामध्ये ठेवतो तशा तशा तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील असं नाही ना. तू जसा विचार करतो अगदी तसंच कधीच घडू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तू स्वतः बदलायला हवं. तू दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न आत्ताच सोडून दे, कारण प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडू शकत नाही. अरे प्रत्येक गोष्ट जर तुझ्या मनाप्रमाणे घडू लागली तर तुला हे कसं कळणार की हे जग मनुष्य चालवत नाही तर तुझा हा ब्रह्मांड नायक चालवतो. अरे हे जग आम्ही चालवतो ना, तर आम्हालाच चालवू दे. कारण एक गोष्ट सदैव लक्षात घे, अरे तुला काय हवंय, तुला काय वाटतं, यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून आम्ही काही गोष्टी तुला देत नसू तर ते तुझ्या हितासाठीच असतं. म्हणून काही गोष्टी तू आमच्यावर सोडून द्यायला शिक. तुला जे हवं ते आम्ही कदाचित देतही असू, पण तुझं कर्म प्रत्येक ठिकाणी आड येतं आणि म्हणून कर्मानुसार तुझ्या वाट्याला सुख तर कधी दुःख वेळेनुसार मिळतच असतं. म्हणून सुखात माजू नको आणि दुःखात खचू नको. हे सगळं तात्पुरतं असणार आहे. त्यात बदल हा वेळच घडवून आणणार आहे, हे फक्त लक्षात ठेव. अरे सुखाची किंवा दुःखाची परिस्थिती असू दे, त्या दोनही परिस्थितीमध्ये तुला एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं आहे, जे नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणून देईल. आणि ते वाक्य म्हणजे, ही वेळ देखील निघून जाईल. म्हणजे काय, तर तुला दुःखात आशा निर्माण होईल आणि सुखात अहंकार होणार नाही. दुःख आलं तर सुख पण येईल. नशिबाची इच्छा नशिबावर सोड, कारण इच्छा असून मनुष्य काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेत वर्तमान वाया का जाऊ द्यायचा? जगात कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होत असते. या जगात कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होत असते, पण नामस्मरण एकमेव असं आहे की जिची माती होत नाही. नामस्मरण हे अति केलं तर त्याची माती कधीच होत नाही, उलट जास्तीत जास्त ती तुझी भक्ती होत असते. इतिहास सांगतो की काल सुख होतं आणि भविष्य सांगतं की उद्या सुख राहील.
तुला सदैव इतिहास सांगतो की काल सुख होतं आणि भविष्य सांगतं की उद्या सुख राहील, पण आम्ही सांगतो तुझं वर्तमान तुला सांगतं. समाधानात आणि भक्तीत रमायला शिक. तुला प्रत्येक क्षणात सुखच लाभणार आहे. फक्त ते तुला अनुभवता यायला हवं आणि त्यासाठी तुला वर्तमानात जगायला हवं. आजचा दिवस तू उद्याचा विचार करण्यात घालवशील तर तुला आजच्या दिवसाचं सुख कसं प्राप्त होणार? अरे हा ब्रह्मांड नायक तुला सांगतो, हे जग म्हणजे माया आहे. हे जग म्हणजे माया आहे. पावला पावलावर धोका आहे. नामस्मरण कर लेका, हाच तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. पावला पावलावर धोका आहे, म्हणूनच नामस्मरण कर लेका, हाच तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. हाच तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि तुझं हे आयुष्य मात्र आनंदात जगायचं. अरे तुला हे आयुष्य मिळालं आहे तर हे आयुष्य आनंदाने जगायला शिक आणि हे आयुष्य जगत असताना आमचं नामस्मरण करायला शिक. तुझं आयुष्य आपोआपच सोपं होऊन जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं हे तुला तेव्हाच समजणार आहे जेव्हा तू आमच्या भक्तीमध्ये तल्लीन होशील. कारण जो आमच्या दरबारात येतो त्याला कधी प्रश्न पडतच नाही आणि प्रश्न पडलेच तरीही त्याचं उत्तर मात्र आम्ही सदैव वेळोवेळी देतच असतो. म्हणूनच तू आमच्या भक्तीत तल्लीन व्हायला शिक. आमचं नामस्मरण करायला शिक. तू साधा बर्फ हा शब्द बोलला तरीही तुला थंडाव्याची जाणीव होते आणि अग्नी, जाळ हा शब्द उच्चारला तरीही तुला गरम वाफांची जाणीव होते. जर हे साधे दोन शब्द क्षणभरासाठी तुला असा अनुभव देऊ शकतात तर विचार कर आमच्या नामस्मरणात किती शक्ती असेल. तू जर सातत्याने आमचं नाम घेत राहिलास तर तुझ्या मनात आणि कणाकणात आमचाच वास सदैव राहील. आमच्या नामाचं कवच सदैव तुझं रक्षण करेल. तुला पडताना सावरेल, तुझा हात धरेल आणि तुला योग्य तो मार्गही दाखवेल. तू फक्त करून पहा प्रार्थना, कोणताच मार्ग नसताना. तू फक्त करून पहा प्रार्थना, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागशील तर ओंजळ भरून देऊ, तुझ्याकडे काहीच शिल्लक नसताना. चिमूटभर मागशील तर ओंजळ भरून देऊ, तुझ्याकडे काहीच शिल्लक नसताना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश खरंच हृदयाला स्पर्श करून जाणारा होता, अंगावर शहारे आणणारा होता. कारण आजच्या या संदेशामार्फत आपल्याला स्वामींची तळमळ दिसत आहे. स्वामी वेळोवेळी आपल्याला सांगत आहे की अरे आम्हाला आमच्या भक्ताने आमचं नामस्मरण करणं अपेक्षित आहे आणि आपण आपल्या स्वामी महाराजांची एवढीही अपेक्षा पूर्ण करू शकत नसू तर काय अर्थ आहे आपल्या या जीवनाला. म्हणूनच सदैव आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कारण आपली स्वामी माऊली आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही, तरीही आपल्याला मात्र भरभरून देते. आपल्याला म्हणत नाही की तू तुझा कामधंदा सोडून दे आणि आमच्या समोर बस, तुझा संसार सोडून दे आणि आमच्या मार्गाला लाग, असं स्वामी कधीच कुणालाच सांगत नाही. स्वामी फक्त म्हणतात या संसाराच्या रहाट गाड्यामध्ये वेळ मिळेल तेव्हा थोडा वेळ का होईना आमचं नामस्मरण कर. आणि हो, आपण जेव्हा जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा स्वामी आपल्यावर कृपा करत असतात. साधं श्री स्वामी समर्थ हे नाव चुकून जरी आपल्या मुखात आलं तरीही त्याची परतफेड स्वामी महाराज दुपटीने करत असतात. म्हणूनच आपली ही जबाबदारी आहे आपल्या स्वामी माऊलींचं मन धरायची, स्वामींचं मन राखण्याची. आणि स्वामींचं मन राखायचं असेल तर आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण जसं जसं आपण नामस्मरण करतो तसं तसं त्या माऊलीला आनंद मिळत असतो आणि आपली स्वामी माऊली आपल्यामुळे आनंदित होते यापेक्षा आपल्यासाठी भाग्याची कुठली गोष्ट असणार आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींचे होऊन जा. जी व्यक्ती सदैव स्वामींच्या नामस्मरणात रमलेली असते त्या व्यक्तीला दुःखाची कधीच जाणीव होत नाही, त्या व्यक्तीला कधीच सुखाचा मोह देखील होत नाही. कारण स्वामी माऊली ज्याच्याजवळ आहे त्याला सगळ्या सुखाची प्राप्ती आपोआपच होत असते. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.